हाय हॅलो नमस्कार, कांचन सोनवणे ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी पहिल्यांदाच असं फ्रंट कॅमेरावर आली बोलायला आणि खूप गंभीर बाबतीत बोलणार आहे। तुम्हालाही माहिती आहे जगामध्ये काय चाललंय। तेलंगणा स्टेट हैदराबाद येथे काचाकची बोली करून जंगल रात्री रात उद्ध्वस्त करण्यात आले। 400 एकर जंगल तोडले। सरकारला हात जोडून एवढीच विनंती की जेवढा त्या मुक्या प्राण्यांचा पण अधिकार आहे, जेवढा आपला आहे ना तेवढा त्यांचा पण तिथे जगायचा अधिकार आहे। जे युनिव्हर्सिटी कॅम्पसचे स्टुडंट तिथे मोर्चे काढतायत, तिथं थांबवतायत, तर त्यांच्यावर प्रशासन लाठीचार करते। प्रशासन पण इतकं निर्दयी झालंय का त्यांना त्या बेजुबानची चीक नाही ऐकायला येते। सरकारशी माझी कोणती लढाई नाहीये, फक्त एवढंच विनंती सरकारला की प्लीज हे थांबवा, कारण त्यांचाही तितका अधिकार आहे। राष्ट्रीय पक्षी मोर म्हटला जातो आणि असतो तिथं मरून पडतायत, तर याला जबाबदार कोणी जबाबदार। आणि जर तुम्ही सरकारला जर काही वाटत नसेल ना या गोष्टींमध्ये, तर आम्ही लोक आहेत, आम्ही थांबवू ही गोष्ट। कारण नुसती हुकुमशाही नाही चालणार, लोकशाही पण आहे, लोकांचं पण काही मत आहे। आणि जर तुमच्यावर या गोष्टींचा जर परिणाम नसेल ना होत, तर बाकीच्यांवर होतोय। जेव्हा ही गोष्ट मी रात्री ऐकली तर मला अक्षरशः रात्रभर झोप नाही आली, मी खूप रडली, माझ्या डोळ्यांवरून तुम्हाला दिसत असेल। आणि त्याच्यापेक्षा तर ज्यांनी ॲनिमल शेल्टर खोलले आणि ते जे पण मुख्य जनावर दिसत आहेत ते त्यांना घरी घेऊन येत आहेत, त्यांच्यावर औषध उपचार करतायत, त्यांना सरकार पैसा नाही देते, ते स्वतः खर्चून ते जनावरांना जिवंत करताय, जगवताय, खाऊ पिऊ घालताय। आणि ते जे जिवंत जनावर आहे सरकार त्यांना मारतोय। म्हणजे सरकार एवढं शांत कसं काय झालंय का सरकारला त्यांची आवाज, सरकार एवढं निर्दयी कसं काय असू शकतं, मला हे कळत नाही। तर आपण सर्वांनी सपोर्ट करू त्या युनिव्हर्सिटी कॅम्पसला, त्या स्टुडंटला जे बिचारे तिथं मोर्चे काढताय, रात्रंदिवस थांबवताय। तर सरकारला एवढीच हात जोडून विनंती आहे का नका तिथे कोणताही प्रोजेक्ट नका उभं करू। त्या बिचारांचं तळतळाट घेऊन तुम्हाला कोणता प्रोजेक्ट असा उभा करायचा आहे, तर नका असं करू। त्यांचाही तितकाच अधिकार आहे, बिचारे मरतायत। आज एवढे मोठे मोठे झाडं, आपण म्हणतो झाडं लावा, झाडं जगवा, आणि जे झाडं उभे आहेत त्यांना कापतंय सरकार, का असं करतंय। ते एवढीच हात जोडून विनंती सरकारला की प्लीज असं नका करू आणि थांबवा। तिथं हत्ती जेसीबी उलटे करता, लोकांवर हमले करताय, तर जर सरकारने जर नाही काही ऍक्शन घेतली तर ते त्यांची लढाई स्वतः लढणार आहे। आणि आम्ही आहेच, बाकीची जनता आहेच सपोर्टला। तर सरकारला एवढीच विनंती आहे का सरकारने हे थांबवायला पाहिजे, हे असं त्यांचं घर, त्यांचं जंगल नाही तोडायला पाहिजे, कारण त्यांचा पण तितकाच अधिकार आहे इथे राहण्याचा।